नमस्कार मित्रांनो, व्हीएम स्ट्रॅटेजीच्या नवीन भागामध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझ्या नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. तर मित्रांनो बघा, आज आपण इंट्राडे स्ट्रॅटेजी कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी मित्रांनो EMA क्रॉस ओव्हर लावलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला इंडिकेटरमध्ये जाऊन EMA बघा, EMA क्रॉस ओव्हर इथे क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या चार्ट्सवर इकडे तुम्हाला EMA क्रॉस ओव्हर हा इंडिकेटर येईल. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला इकडे 7 आणि 29 इथे लिहायचे आहेत. तुम्हाला पॅरामीटर्स घ्यायचे आहेत. स्टाईलमध्ये जाऊन तुम्हाला EMA 7ला मी ग्रीन घेतलाय, तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही घेऊ शकता. EMA 29ला रेड कलर घेतलेला आहे आणि नंतर मित्रांनो ओके करायचं आहे. तर आपल्याला दुसरा एक इंडिकेटर घ्यायचा ते म्हणजे मित्रांनो डोनचेन. तर डोनचेन असं लिहून मित्रांनो बघा, इथे डोनचेन ट्रेंड रिबन इथे क्लिक करायचं आहे. तर बघा, खाली अशी रिबीन येईल. तर मित्रांनो याची बाय डिफॉल्ट जी सेटिंग असते, सेटिंगमध्ये जाऊन इनपुट ही 20 आहे, ती बाय डिफॉल्ट सेटिंगच तुम्हाला ठेवायची, काही चेंज करायचं नाही आहे. तर मित्रांनो असे इंडिकेटर प्लॉट झाल्यानंतर चार्ट्सवर आपल्याला बघा आता स्ट्रॅटेजी कशी वर्क करते. तर मित्रांनो पहिल्यांदा मी 15 मिनिटच्या चार्ट्सवर जातो आणि या ठिकाणी तारीख बघा, ही 18 तारीख आहे. बघा इथे 18 तारीख दिसते आहे आणि या 18 तारखेला बघा EMA 7ने EMA 29ला क्रॉस ओव्हर दिलेला आहे. वरती क्रॉस झालेला आहे लाईन वरती आणि त्याचबरोबर मित्रांनो प्राइस जो कॅन्डल्स आहे ती पण वरती गेलेली आहे. आणि मित्रांनो बघा प्राइस किती वरती गेली. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला पहिल्या फक्त क्रॉस ओव्हर झाल्यानंतर लगेच आपल्याला बाय सिग्नल घ्यायचा नाही. तर त्याचबरोबर आपण डोनचेन ट्रेंड रिबीन पण बघितली, त्याच्यामध्ये पण आपल्याला इथे ग्रीन झालं, याचा अर्थ आपल्याला या रिबीनने पण आपल्याला एक ट्रेंड हा ग्रीन आहे आपल्याला असं सांगितलेलं आहे. आणि इथे ग्रीन असतं म्हणजे मित्रांनो आपल्याला बाईंग सिग्नल मिळतो असं. आणि त्याचबरोबर दोन्ही इंडिकेटरचं आपल्याला कन्फर्मेशन मिळाल्यानंतर आपण या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण समजा बाय घेतला असता, समजा बायचं पोझिशन घेतली असते आणि मित्रांनो या ठिकाणी आपण क्रॉस डाऊन म्हणजे क्रॉस ओव्हरवरती होतो त्याच्या या साईडला, म्हणजे या बारला आपण जर मित्रांनो स्टॉप लॉस ठेवला असता तर मित्रांनो स्टॉप लॉस हिट न होता प्राइस वरती जाते बघा. तर किती प्राइस वरती गेली तर हे पण आपण बघूया. तर या ठिकाणी बघा आपली पोझिशन आहे बाईंगची. तर मित्रांनो बघा, जर होल्ड तुम्ही केलं असतं तर प्राइस बघा आज पण वरती गेलेली आहे. जवळजवळ 669 पासून 703 पर्यंत प्राइस वरती गेलेली आहे. जर तुम्हाला समजा 18 तारीख आहे तर तुम्हाला 18 तारखेला जर तुम्हाला बघायचं असेल 18 तारखेपर्यंत म्हणजे इंट्राडेसाठी बघायचं असेल तर तुम्ही बघा, हे 18 तारखेलाच बघा प्राइस इथे बघा इथपर्यंत 18 तारखेपर्यंत प्राइस इथे वरती गेलेली आहे. इथे इथपर्यंत वरती गेलेली आहे. इथे 19 तारखेला, इथे 19 तारीख सुरू झाली आहे म्हणजे 18 तारखेला इथपर्यंत प्राइस वरती गेलेली आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला मित्रांनो 669 पासून मित्रांनो 681 पर्यंत प्राइस वरती गेलेली आहे. तर ते किती रुपयाने वरती गेले तर ते बघा मित्रांनो, किती रुपयाने वरती गेलेली आहे मित्रांनो इकडे. तर बघू शकतो आपण, इथे मी क्लिक करतो बघा. आता 13 रुपयाने प्राइस वरती गेलेली आहे. म्हणजे 669ला आपलं जर बाईंग पोझिशन असती तर 682 पर्यंत प्राइस वरती गेलेली आहे. तर मित्रांनो दुसरं बघूया. इंट्राडे समजा आपल्याला सेलिंग करायचं असेल तर या ठिकाणी बघा आपल्याला बघा, या ठिकाणी समजा क्रॉस डाऊन दिलेला आहे बघा. EMA 7ने EMA 29ला खाली क्रॉस डाऊन दिलेला आणि प्राइस कॅन्डल पण खाली आलेले आहेत. आणि इथे डोनचेनने आपल्याला पण इथे मित्रांनो रेड सिग्नल दिलेला आहे, म्हणजे रेड झालेली आहे, म्हणजे ट्रेंड खाली आहे. तर समजा या ठिकाणी आपण समजा मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्या क्रॉस डाऊन झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या बारला आपण सेलिंगची पोझिशन बनवली असती. मग बघा तारीख किती आहे ही मित्रांनो, तर 21 तारीख आहे ही, 21 तारखेला. तर आणि या ठिकाणी वरती क्रॉस डाऊन झालं, त्याच्या 2 ते 3 बार सोडून वरती या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवला असेल तर प्राइस खाली आलेली आहे. तर बघा 21 तारखेपासून मित्रांनो इथपर्यंत बघा, इथपर्यंत म्हणजे इथे 22 इथे मित्रांनो आपल्याला इथे 21 तारखेपासून तर इथपर्यंत बघा, 21 तारीख इथपर्यंत आहे, म्हणजे इंट्राडेपर्यंत आपल्याला इथून प्राइस खाली आलेली आहे. तर आपण बघूया किती प्राइस खाली आलेली आहे. तर इथपासून बघा मी ते हे करतोय, तर बघा इथपर्यंत खाली आलेली आहे.
तर जवळजवळ 11 रुपयाने ती प्राईस खाली, 11 ते 12 रुपयाने प्राईस खाली आलेली आहे टाटा मोटर्सची. तर अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो कन्फर्मेशन मिळतं आणि त्यानंतर आपण बाय किंवा सेल सिग्नल आपण घेऊन आपण ट्रेडिंग करू शकतो इंटरडेसाठी. इंटरडेसाठी मुख्यतः मित्रांनो 5 मिनिट, 15 मिनिट किंवा 1 तासाचे चार्ट्स बघून आपण इंटरडे केले तर खूप चांगलं आहे. तर मित्रांनो आता आपण जरा गोल्डच्या चार्टवर जाऊया. तर बघा XAUSDचा चार्ट मी ओपन केला आहे. बघा इथे मी गोल्डचा चार्ट ओपन केला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा मी गोल्डचा पण 15 मिनिटाचा चार्ट्स ओपन करतो, कारण गोल्डमध्ये मुवमेंट असते. तर मी 5 मिनिटाचा चार्ट्स ओपन करतो. तर 5 मिनिटाच्या चार्ट्समध्ये पण बघा आज तारीख आहे बघा, आज 21 तारीख आहे. आणि इथून बघा या साईडला E7ने E29ला खाली क्रॉस डाऊन दिलेला आहे आणि प्राइस पण खाली आलेली आहे, म्हणजे कॅन्डल्स पण खाली आलेली आहे. आणि त्याबरोबर डोनचेनने पण आपल्याला सिग्नल दिलेला आहे, म्हणजे ते रेड झालेले आहे. तर या ठिकाणी आपण समजा मित्रांनो या कॅन्डलला किंवा तुम्ही बार लावले असेल तर बार चार्टला किंवा कॅन्डलला इथे आपण जर सेल केला असता आणि मित्रांनो या ठिकाणी आपण स्टॉप लॉस ठेवला असता, तर मित्रांनो बघा स्टॉप लॉस हिट न होता प्राइस किती खाली आलेले आहेत. तर किती खाली आलेले आहे ते पण बघूया आपण. तर बघा मित्रांनो बघा 28 पॉईंट्स गोल्ड खाली पडलेला आहे. तर मित्रांनो 28 पॉईंट म्हणजे $1 असतो. तर अशा प्रकारे 28 पॉईंट्स खाली पडलेला आहे गोल्ड. तर मित्रांनो अशा प्रकारे स्ट्रॅटजी खूप चांगली वर्किंग करते आणि त्यासाठी तुम्हाला थोडी प्रॅक्टिसची गरज आहे. जास्तीत जास्त चार्ट्स बघा तुम्ही. तर या ठिकाणी पण बघा मित्रांनो, ही जी स्ट्रॅटेजी तुम्ही बघितल्यानंतर त्याची बॅक टेस्ट करून बघा. तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि पेपर ट्रेडिंग करून बघा. तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होऊन जाईल. चार्ट्सची किंवा टेक्निकल ॲनालिसिस मला चांगल्या प्रकारे कळू लागेल. तर मित्रांनो या ठिकाणी बघा क्रॉस डाऊन दिलेला आहे EMI7ने EMI29ला आणि त्याचबरोबर डोनचेन पण रेड झालेले आहे आणि इथे पण आपल्याला एक सेल सिग्नल जनरेट झालेला आहे. इथे आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. या ठिकाणी आपण सेल केला, मग सेलिंगचं आपण इथून पोझिशन घेतली तर मित्रांनो बघा इथून जर आपण पोझिशन घेतली तर प्राइस किती खाली आलेली आहे. बघा 21 मार्च इथपर्यंत, म्हणजे आजच्या 21 मार्चपर्यंत, 21 मार्च म्हणजे आजचं आहे. तर इथपर्यंत मित्रांनो जवळजवळ 19 पॉईंट्स, 1 पॉईंट्स म्हणजे $1. तर अशा प्रकारे 19 पॉईंट्स मित्रांनो प्राइस खाली आलेली आहे. हा 5 मिनिटाचा चार्ट्स आहे. तर 5 मिनिट चार्ट्समध्ये बघा तुम्हाला चांगल्या प्रकारे कन्फर्मेशन मिळालं आहे आणि प्राइस पण खाली आलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त दिवसातून कमीत कमी अर्धा 1 तास तुम्ही किंवा 2 तास तरी तुम्हाला जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स बघा. फॉरेक्सचे बघा, इंडियन शेअर मार्केटचे बघा. जेवढे तुम्ही जास्तीत जास्त चार्ट्स बघणार तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला महारत प्राप्त होईल. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस होईल या चार्टची आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकता आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे सिग्नल पटकन ओळखता येतील. तर ह्या ठिकाणी पण बघा मित्रांनो या ठिकाणी पण बघा EMI7ने EMI29ला खाली क्रॉस डाऊन दिलेला आहे आणि प्राइस बार पण कॅन्डल्स पण खाली आलेले आहेत आणि त्याचबरोबर डोनचेन पण पहिल्यापासून बघा इथे रेडच आहे आणि इथून पण आपल्याला सिग्नल जनरेट झालेला आहे. तर या ठिकाणी प्राइस किती बघा, तर या ठिकाणी आपण जर सेल केला असता समजा, तर बघा इथून समजा आपण सेल केला असता तर बघा प्राइस जवळजवळ 14 पॉईंट्सने खाली आलेली आहे. बघा इंटरडेसाठी जर तुम्ही गोल्ड बघत असाल तर किती प्राइस, आणि ह्या ठिकाणी आपण जिथे कर्सर दिसतो त्या ठिकाणी आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि प्राइस मित्रांनो किती खाली आलेली आहे बघा. तर अशा प्रकारे सिंपल आणि सोपी स्ट्रॅटेजी आहे. काही कॉम्प्लिकेटेड याच्यामध्ये काहीच नाही आहे, काही रॉकेट सायन्स नाही आहे. तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. जर तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली
चार्ट्स बघितले तर तुम्हाला खूप तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे चार्ट वाचता येतील. तर इकडे बघा, आता मी 15 मिनिट, समजा माझं टार्गेट जरा समजा मोठं असेल, समजा की मला 15 मिनिटवर जाऊन मला ट्रेडिंग करायची असेल किंवा मला बाय किंवा सेल सिग्नल जनरेट करायचं असेल, तर समजा आपण जरा जरा मित्रांनो बघा, जरा मागे जाऊया. बघा चार्टच्या मागच्या साईडला मागे गेलोय मी, आणि या ठिकाणी तारीख आहे 17 मार्च. बघा 17 मार्च 25. आणि या ठिकाणी बघा मित्रांनो, इथे डोनचेनने आपल्याला ग्रीन झालेला आहे, आणि त्याचबरोबर E7 E29ला क्रॉस ओव्हर झालेला आहे आणि वरती अप दिलेला आहे, आणि प्राइस पण वरती गेलेली आहे, म्हणजे बार पण वरती गेला आहे, गॅपअप वरती उघडलेला आहे. आणि पुन्हा बघा या ठिकाणी समजा आपण या ठिकाणी समजा आपल्याला बघा, जेव्हा गॅपअप होतो तेव्हा त्या ठिकाणी लगेच आपल्याला बाईंग पोझिशन न घेता ती प्राइस पहिल्यांदा E7च्या जवळ जाऊन द्यायची, आणि त्या ठिकाणी नंतर मग आपल्याला मित्रांनो बाय करू शकतो आपण. लगेच एखादी बाय म्हणजे प्राइस गॅपअपने वरती झाल्यानंतर आपल्याला मित्रांनो बाय करायचं नसतं. आणि या ठिकाणी आपण समजा ज्या ठिकाणी E7ने E29ला क्रॉस वरती दिला आहे, तर या ठिकाणी त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या कॅन्डलला आपण या ठिकाणी मित्रांनो स्टॉप लॉस ठेवू शकतो. आणि मित्रांनो बघा, जर तुम्ही जर होल्ड केलं असेल तर 17 तारखेपासून बघा, 17 तारखेपासून मित्रांनो ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून जर तुम्ही जर बाईंग केलं असतं, तर मित्रांनो बघा इथपासून आता बघूयाच आपण किती प्राइस वरती गेलेली आहे. बघा मित्रांनो किती वरती गेलेली आहे, जवळजवळ 41 पॉईंट्स वरती गेलेले आहेत. बघा त्याच्या पण वरती गेलेली आहे प्राइस. बघा इथे 41 ते 45 आणि 41 ते 45 पर्यंत प्राइस वरती गेलेली आहे. तर बघा इथून आपल्याला इथपर्यंत आपण पोझिशन घेतली तरी चालेल. बघा 40-41 आहे, आणि नंतर मित्रांनो ह्या ठिकाणी बघा थोडंसं सेल सिग्नल जनरेट झालेलं आहे. तर आपल्याला प्रॉपर सिग्नल जोपर्यंत मिळतोय तर तोपर्यंत आपण होल्ड करून आपण प्रॉफिट बुकिंग करू शकतो. पण या ठिकाणी समजा क्रॉस डाऊन दिलेला आहे बघा, तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण निघू शकतो. म्हणजे इथपर्यंत जरी आपल्याला प्रॉफिट भेटलं तरी खूप 35 ते 40 पॉईंट्स आपल्याला मिळालेले आहे. ते म्हणजे मित्रांनो हे 17 तारखेपासून ते मित्रांनो 17 मार्च ते 18 मार्च 2 दिवसामध्ये एवढा गोल्ड वरती गेलेला आहे. जर तुम्ही होल्ड करू ठेवलं असतं तर मित्रांनो प्रॉफिट हे नक्कीच मिळालं असतं. तर अशा प्रकारे ह्या स्ट्रॅटेजीचा जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा. कुठल्याही टिप्स किंवा मित्रांनो कोणी सिग्नल देत असेल तर ते न घेता तुम्ही जास्तीत जास्त स्वतःहून तुम्ही जास्तीत जास्त स्वतःहून तुम्ही प्रॅक्टिस करा, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे चार्ट्स वाचता येतील. आणि बघा खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॅटेजी ही वर्क करते. तुम्ही 5 मिनिट 15 मिनिट त्याचबरोबर 1 अवरच्या चार्ट्समध्ये पण तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आणि बघा गोल्डच्या इकडे बघा 1 अवरचा चार्ट्स आहे, आणि या ठिकाणी बघा किती चांगल्या प्रकारे प्राइस वरती गेलेली आहे बघा. आणि आपल्याला डोनचेन ट्रेंड रिबिनने पण आपल्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला कधी पण एका टाइम फ्रेमवर जाऊन ट्रेडिंग करताना समजा मी 15 मिनिटचा चार्ट घेतला, तर 15 मिनिट बरोबर मला 1 अवरचा चार्ट्स पण बघायचा आहे की 1 अवरच्या चार्ट्समध्ये आपल्याला बाईंग सिग्नल मिळतो आहे का, किंवा 15 मिनिटमध्ये प्राइस वरती जाताना 1 अवरच्या चार्ट्समध्ये आपल्याला त्या प्रकारचा सिग्नल मिळतो आहे का, बाईंगचा सिग्नल मिळतो आहे का. तर त्या प्रकारे मग तुम्ही हायर चार्ट्स पण बघायचे. आज समजा गोल्डची प्राइस जर खाली आली होती, तर ती खाली का आली होती ते पण आपण बघूया रिझन मित्रांनो. बघा आज इथे बघा कंटिन्युअसली जी कॅन्डल्स आहेत त्या वरती जात आहेत, आणि इथे पण बघा मित्रांनो जे कॅन्डल्स आणि जी कॅन्डल आहे आणि E7 आहे त्याच्यामध्ये मित्रांनो हा इथे गॅप तयार झाला होता, आणि नंतर ही जी कॅन्डल आहे ती E7ला चिटकायला आलेली होती, आणि त्याच्या खाली पण गेली होती बघा इकडे. तर अशा प्रकारे मित्रांनो म्हणून इथे प्राइस ही खाली गेलेली होती. तर अशा प्रकारे तुम्ही हायर चार्ट्स पण रीड करून लोअर चार्ट्समध्ये तुम्ही बाईंग किंवा सेलिंग पोझिशन तुम्ही बनवली पाहिजे. ओव्हरऑल मित्रांनो जो गोल्ड आहे तो विकली आणि मंथलीमध्ये बघा अपच आहे. बघा डोनचेन आपल्याला सांगत आहे की जर तुम्ही कोणी इथे गोल्डला विकलीमध्ये होल्ड करून ठेवलं असतं तर बघा मित्रांनो
किती गोल्ड वरती गेला होता. तर समजा या ठिकाणी बघा जवळजवळ बघा मित्रांनो 1000 पॉईंट काही वीक म्हणजे जवळजवळ मित्रांनो ही 4 डिसेंबर पासून हे 21 मार्च पर्यंत आहे. पण आपल्याला एवढं लॉंगचं पोझिशन पण नाही घेतलं तरी चालेल. पण मित्रांनो सांगतोय तुम्हाला एक की या ठिकाणी गोल्ड बघा डिसेंबर पासून ते इथपर्यंत वरतीच आहे आणि वरती गेला. तर आज खाली येण्याचं कारण होतं की डेलीमध्ये मित्रांनो इथे गॅप होता E7 आणि प्राइस बार. पुन्हा सांगतोय मी E7 आणि प्राइसमध्ये म्हणजे कॅन्डलमध्ये सॉरी, आणि त्यामुळे इथे ती प्राइस ही E7 ला चिटकायला आली होती. तर मित्रांनो त्यामुळे तर तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि पेपर ट्रेडिंग बॅक टेस्टिंग या स्ट्रॅटेजी करून बघा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुम्हाला याच्यामध्ये चांगले चांगले चार्ट्स रीड करता येतील. तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो मी आता इथेच थांबतो.